आप देख रहे हो इंडिया आघाड़ी और महाविकास आघाड़ी 4 जून को जीतने वाली है। कसं आहे, माझी बहीण आहे फातिमा मरगूब अन्सारी, त्यांचं बोलणं झालं आणि आमचं बोलणं झालं, आमच्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालं, नदीमशी, रियान आहे, मरगूब आलम अन्सारी माझा कार्यकर्ता, फरदीन खान आहे, मग नंतर आम्ही बाबा शिंदेजी हे आहे आमचे धर्मगुरू आहे, तर त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांनी आम्हाला कल्पना दिली, आम्हाला आशीर्वाद दिलं, आम्हाला सहानुभूती दिली, तुम्ही करा। आता सगळे महाराष्ट्राचे मोमेडन आणि संपूर्ण जातीचे आपले बांधू, हिंदू बांधू असू द्या किंवा जैन बांधू असू द्या, ख्रिश्चन बांधू असू द्या, कोणत्याही समाजाचे बांधू असू द्या, त्या लोकांना आता कळालं आहे मोदीला बाहेर काढल्यानंतरच देश वाचू शकतो आणि परत एकदा राहुल गांधी यांना घेऊन यायचं आपल्याला भारतमध्ये। जास्त करून मुस्लिम समाज उद्धव साहेबांना पसंत करतात आणि त्यांच्याकडे अट्रॅक्टिव्ह होऊन भारतीय जनता पक्ष सोडून सर्व चालत काय सांगतात? सर कसं आहे, उद्धव साहेबांचा लाड हे मुस्लिम बांधवांचं फक्त नाही आहे, संपूर्ण देशातले संपूर्ण बांधवांचं आहे। मराठी बांधव असू द्या किंवा जय भीम बांधव असू द्या किंवा सिख बांधव असू द्या किंवा आम्ही मुस्लिम बांधव असू द्या, सगळ्यांच्या मनावरती राज करणारा माणूस आहे उद्धव साहेब। उद्धव साहेब जिंदाबाद। मॅडम माझ्यासोबत असलेली संख्या टोटल मी 100 पदाधिकारी आणि 400 कार्यकर्ते घेऊन आलो आहे या पक्षात आमच्या साहेबांनी सांगितल्यानंतर। बोला काय झालं की आताचं जे वातावरण आहे देशातलं आणि महाराष्ट्रातलं त्या वातावरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो काय अन्याय झालेला आहे, शिवसेनेवर जो अन्याय झाला, आमच्या शिवसैनिकांवर जो अन्याय झाला, त्या अन्यायाची चीड आहे सगळ्यांना आणि त्या चिडीबरोबरच इतर जो काही समाज आहे त्या समाजानं सुद्धा शिवसेनेबरोबर जी काही गद्दारी झालेली आहे, ज्या पद्धतीने ते वागणूक झालेलं आहे, ज्या पद्धतीने वागवलं गेलं त्याचासुद्धा राग आहे आणि तो सगळा राग म्हणजे शिवसैनिकांचा, मराठी माणसांचा, त्याचबरोबर इतर समाजाचा सुद्धा हा सगळ्यांचा राग आणि सगळ्यांची आपुलकी ही उद्धव साहेबांच्या मागे आहे आणि ते सगळं या लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे आणि ते अंमलात येणार आहे आणि महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात मोठ्या संख्येने निवडून येणार। भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून तुम्हाला दिसणार नाही। निवडणुकीच्या एक दिवस पूर्वी या ठिकाणी एवढा मोठ्या संख्येत पक्षप्रवेश केला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। मी मोहम्मदला हे केलं, त्याला सांगितलं की म्हटलं बाबा आताचे जे वातावरण आहे ते असं आहे की सगळ्या ठिकाणी सगळे समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक तर मोठ्या संख्येने आता जास्त प्रेम करायला लागले, त्याच्या आधी तर होतंच। म्हटलं तुम्ही निर्णय घ्या, ज्या पक्षामध्ये आहेस तू त्या पक्षाचे लोक हे भारत घाण टाकायला निघाले, जे काय परिस्थिती होईल तुम्ही देश कोणता विचार कर आणि मग उद्धव साहेबांबरोबर चल। मी मध्यस्थी करतो, मला यश आलं तर तुमचं सुद्धा योगदान होईल उद्या येणाऱ्या सगळ्या परिवर्तनाला। ऐकलं, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ऐकलं आणि आज ते उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात। येस मोदी हटाव देश बचाव, दुसरा नाराच नाही, दुसरा नारा खाली दो लोक मोदी अमित शाह, दुसरा नारा नाही। हां संविधानाशिवाय दुसरं काय आहे? हे तर सगळे जे काय कंपन्या होत्या सगळ्या गावात सगळे विकायला लागले लोक आणि सगळे तरुण आहेत ते नोकरी विना तडफड पाहिजे, यांना त्याचे काय पडलेलं नाही, सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्याचे कन्वर्ट केलं जातं आहे। म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टमध्ये लागायचे आणि नंतर ते परवंट व्हायचे, समजलं की नाही? आज सेना में हम लोगों ने प्रवेश किया, हमको तो अच्छा लग रहा है और जो भी है 20 तारीख को मशाल को वोट दो और हमारे मोहम्मद भाई हमारे साथ है, हम हमारे हमेशा साथ रहेंगे और पापा हमारे को साथ दिए रहेंगे। मोहम्मद भाई आपके दोस्त हैं कि क्या तकलीफ था भारतीय जनता पार्टी में जो आज छोड़ के शिवसेना में प्रवेश किया? बस काम वाम के लिए थोड़ा ऐसा कुछ बुरा लगा, इसके लिए भाई ने प्रवेश किया तो हम लोग सब साथ में उनके पूरे कार्यकर्ता इसके साथ दिए।
जय लग हिंद। रहा है उनको वोट में आके? बस खुशी हो रही है और सबके लिए अच्छा हो रहा है, हम लोग के लिए भी अच्छा होगा। इसके लिए जय हिंद जय महाराष्ट्र। ओके मैं अपील करता हूं अपने वोट के अधिकारों का इस्तेमाल ज़रूर करें। वोट करना हमारा अधिकार भी है और फ़र्ज़ भी है। ज़्यादा से ज़्यादा तादाद में अपने घर से निकलिए और अपने मोहल्ले, रिश्तेदार और आस पड़ोस के लोगों को भी वोटिंग के लिए घर से निकालिए। नोटा का बटन दबाकर 5 साल में मिलने वाले इस अधिकार को वेस्ट ना करें, अपने वोट को ज़ाय ना करें। जय हिंद जय भारत।